येशूने आपल्यासाठी अशी कोणती प्रार्थना केली? आजचे पवित्र शुभवर्तमान. मी यापुढे जगात नाही, पण हे जगात आहेत, आणि मी तुमच्याकडे येत आहे. पवित्र पित्या, तुम्ही मला दिलेल्या तुमच्या नावाने त्यांना सांभाळा, जेणेकरून ते एक होतील, जसे आपण एक आहोत. मी जगात त्यांच्याबरोबर असताना मी त्यांना तुमच्या नावाने सांभाळले. ज्यांना तुम्ही मला दिले होते त्यांना मी सांभाळले. विनाशाच्या पुत्राव्यतिरिक्त त्यांच्यापैकी कोणीही हरवला नाही, जेणेकरून शास्त्रवचन पूर्ण व्हावे. पण आता मी तुमच्याकडे येत आहे, आणि मी या गोष्टी जगात सांगत आहे, जेणेकरून त्यांना माझा आनंद त्यांच्यामध्ये पूर्णपणे मिळावा. मी त्यांना तुमचे वचन दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण ते जगाचे नाहीत, जसा मी जगाचा नाही. मी अशी प्रार्थना करत नाही की तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे, तर तुम्ही त्यांना दुष्टापासून सांभाळावे. ते जगाचे नाहीत, जसा मी जगाचा नाही. त्यांना तुमच्या सत्यात पवित्र करा. तुमचे वचन सत्य आहे. जसे तुम्ही मला जगात पाठवले, तसेच मी त्यांना जगात पाठवले आहे. त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो, जेणेकरून ते स्वतःही सत्यात पवित्र होतील. प्रभूचे वचन. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तू पित्याला केलेल्या प्रार्थनेप्रमाणे आम्हालाही विश्वासात एक कर. जगातील वाईट शक्तींपासून आमचे रक्षण कर, आणि तुझ्या सत्यात आम्हाला पवित्र कर. आम्ही जगात राहूनही तुझेच राहावे, हीच आमची इच्छा. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्यासाठी प्रार्थना करतो. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.